एकापेक्षा जास्त बँक खाती असणारे खातेधारक सावधान. रिझर्व्ह बँकेचा नवा नियम. कोणत्याही बँकेमध्ये एकापेक्षा जास्त खाते असतील आणि त्याला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अन्यथा मोठ्या अडचणीत याल. बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर याच्या लिंकिंगच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवा नियम केलाय, जो प्रत्येक खातेधारकाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा एक दिवस असं होईल की तुम्हाला तुमच्या बँकेत असणारे कितीही पैसे काढता देखील येणार नाही, खातंही बंद होऊ शकतं. रिझर्व्ह बँक घेणार स्ट्रिक्ट ॲक्शन. यासाठीच व्हिडिओ बरोबर फक्त 4 ते 5 मिनिटं बनून राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळात होणारं तुमचं नुकसान टाळू शकता. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. आज एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण माहिती घेतोय, जो भारतातील लाखो बँक खातेधारकांना प्रभावित करणारा एक विषय आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते जर असतील आणि ते जर तुम्ही एकाच मोबाईल नंबरला लिंक केलेले असतील तर लवकरच तुम्हाला या नियमानुसार नवीन पद्धतीनं KYC करणं गरजे पडू शकतं. आता या मागची पार्श्वभूमी काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक हे दोन्ही मिळून मोबाईल लिंकिंगच्या संदर्भात एक कडक नियम आणणार आहेत, ज्यामध्ये खूप आता पारदर्शकता किंवा एक स्ट्रिक्टनेस आणण्याचा त्यांचा विचार आहे. याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, हा स्ट्रिक्ट नियम लागू करण्यामागचा उद्देश असा आहे की पेटीएम या कंपनीचा जो स्कॅम झाला, तर त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की पेटीएम ही कंपनी फोनपे, गुगल पे सारखं जे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जायचे, ऑनलाईन शॉपिंगसाठी वापरले जायचे, यामध्ये भरपूर मोठा स्कॅम झाला. आणि त्यामध्ये असं उघडकीस आलं की एका पॅन कार्ड नंबरवर अगदी हजारो अकाउंट्स लिंक होते. त्याचबरोबर असंही लक्षात आलं की एकाच व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर अक्षरशः 1000-2000 जे काय बँक अकाउंट आहे ते लिंक होते. तर यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन नियम आणण्याची त्या ठिकाणी एक योजना आखलेली आहे. मग आता नेमका हा नियम काय आहे? पण त्याआधी आपण एक थोडंसं याच्या मागचं जे वर्तमान परिस्थिती काय आहे याच्या मागची पार्श्वभूमी एकदा आपण जाणून घेऊ. आता जेव्हा आपण एखादं बँक खातं बँकेत खोलायला जातो तर त्यावेळेस एक KYC फॉर्म आपल्याला भरायचा असतो. तर KYC म्हणजे नो युअर कस्टमर, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, आधार कार्ड नंबर, तुमचा ॲड्रेस सर्व लिहायचं असतं आणि तुमचा मोबाईल नंबर देखील तिथे लिहिणं हे आवश्यक असतं. मग आता जो मोबाईल नंबर तुम्ही तिथे लिहिता तर तो मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटला लिंक होतो आणि त्या नंबर नुसार तुम्ही तुमचं UPI अकाउंट चालू करू शकता. त्या मोबाईलद्वारे तुम्ही ATMचे पिन सक्रिय करू शकता. त्यामध्ये चेकबुक किंवा तुम्ही अकाउंट बॅलन्स मागवू शकता. सर्व गोष्टी त्या मोबाईल नंबरच्या आधारे त्या बँक खात्याच्या संबंधित होत असतात. पण यामध्ये नेमकं काय होतं की काही लोक असं करतात की एकापेक्षा जास्त अकाउंट जर असतील तर 2 अकाउंटसाठी तोच मोबाईल नंबर वापरतात, 3 अकाउंटसाठी तोच, तर अगदी 4-5 अकाउंटसाठी एकच मोबाईल नंबर हे वापरत असतात. मग आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयी एक नियम बदलण्याचा विचार सुरू झालाय. यामध्ये वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती स्थापन करण्यात आली, जिचा उद्देश बँकच्या संदर्भात फ्रॉड त्या ठिकाणी कमी करणं, ग्राहकांची सुरक्षितता वाढवणं आणि KYC इंटरऑपरेबल KYCची नियमांना एक सुनिश्चित करणं हे याच्याविषयी काम करत आहे. मग आता नेमकं काय बदलणार? इकॉनॉमिक्स टाइमच्या रिपोर्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक खातेधारकांसाठी एक अतिरिक्त KYC करण्याची आता गरज पडणार आहे अशी तयारी करत आहे. याचा जो काय अर्थ आहे, म्हणजेच जर तुमच्याकडे एकच फोन नंबर आहे पण त्याला जोडलेले भरपूर बँक खाते असतील, म्हणजे 2, 3, 4 असे जर खाते असतील तर तुम्हाला एका वेगळ्या प्रकारची KYC करावं लागणार आहे. बँकेमध्ये जाऊन, उदाहरणार्थ तुमच्याकडे एक अकाउंट आहे, त्याला एक मोबाईल नंबर आहे, ठीक आहे. दुसऱ्या अकाउंटसाठी जर तोच मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक विशेष प्रकारचा अर्ज भरावा लागणार आहे, जो एक विशेष प्रकारची KYC असणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही असेही त्यांना त्या ठिकाणी अधिकार देऊ शकता, अशी त्यांचा विचार आहे की तुमच्या मोबाईल नंबरला दुसरं कुठलं अकाउंट लिंक आहे त्यावर तुम्ही काय करताय, म्हणजे हे देखील त्यांना आता कळू शकतं. यामुळे ज्या काय संभावित ज्या काय फसवणुकीचे प्रकार आहेत तर ते थांबायला त्या ठिकाणी कारणीभूत पडेल. आता खातेधारकांवर याचा काय प्रभाव पडणार आहे? तर आता जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि जर एकच जो फोन नंबर आहे ते तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त बँक अकाउंटला जोडलेला असेल तर तुम्हाला आता लवकरच तुमचं जे KYC मध्ये जे नंबर आहे ते अपडेट करावे लागू शकतात. बँक तुमच्या प्रत्येक खात्यासाठी एक अतिरिक्त फोन नंबर देण्याची त्या ठिकाणी एक मागणी करू शकते, सक्तीही करू शकते. यामुळेच तुम्हाला कदाचित बँकेमध्ये जाऊन तुम्हाला नवीन त्या ठिकाणी मोबाईल नंबर देणं गरजेचं असणार आहे. एका बँक खात्यासाठी कदाचित एकच मोबाईल नंबर इथून पुढे सक्रिय करण्याची शक्यता येत आहे.
मग आता आता ज्यांचं जॉइंट खातं आहे त्यांच्यासाठी काय? आता बऱ्याच वेळा जॉइंट खात्यामध्ये के-वाय-सी करताना एकच मोबाईल नंबर आपण देत असतो. पण याऐवजी आता दुसरा देखील एक नंबर देण्याची जी काय आहे मागणी बँकेकडून करण्यात येऊ शकते आणि आणि मग त्यामुळे जॉइंट अकाउंट किंवा जे संयुक्त खाती आहेत, तर तिथे देखील एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर देणं आता अनिवार्य होऊ शकतं. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? ज्यांचं बँक खाते जास्त आहेत आणि एकापेक्षा जास्त आहे आणि एकाच मोबाईल नंबरला लिंक आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? आता जर तुमच्याकडे भरपूर बँक खाते आहेत, तर मग पुढचं जे चेंज येणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खूप आता याच्यावर विशिष्टपणे चर्चा करून एक समिती गठन केलेली आहे. तर त्यानुसार आता याच्यावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच हा बदल होणार आहे, हा नियम लागू होणार आहे. तर मग तुम्ही आता हे जे परिवर्तन होणार आहे, हा जो नियम बदलणार आहे, तर याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी सजग राहायचं आहे. न्यूजमध्ये म्हणा किंवा बँकच्या माध्यमातून जे मेसेजेस वगैरे येत असतात, तिकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की जर वेळीच आपण जर हे आलं, तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, पर्यायी नंबर दिला पाहिजे. तर मग आता तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही तुमच्या खात्याची जे काही समीक्षा करा, म्हणजे तुमच्याकडे किती बँक खाते आहेत आणि त्याला कोणते-कोणते मोबाईल नंबर जोडलेले आहेत, तर याची तपासणी करून घ्या. दुसरं, अपडेट राहा. तुम्ही तुमच्या रिझर्व्ह बँकेने जे के-वाय-सीमध्ये जो बदल करणार आहे, त्याबद्दल अपडेट राहा. तुम्हाला बँकेकडून SMS येऊन जाईल, मेल येऊन जाईल, त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि तात्काळ कारवाई करा. तयार राहा. तिसरं, आवश्यक दस्तावेज एकत्रित करा आणि त्याचं जे काय आहे म्हणजे बँकेमध्ये जे लागतात, तर ते तयार करून ठेवा. त्यानंतर चौथं, आपल्या बँकेला संपर्क करा. आता जर कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठली चिंता असेल, तर त्याचं स्पष्टीकरण आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या बँकेमध्ये संपर्क करायला विसरू नका. आता व्हिडिओचा निष्कर्ष नेमकं काय आहे? म्हणजे आता नेमकं काय होणार आहे किंवा काय झालं आहे, कसे बदल होतील? तर आता अगदी शेवटी RBI जे आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक संभावित के-वाय-सी म्हणजे नो युअर कस्टमरचा एक नियम त्या ठिकाणी एक परिवर्तन करणार आहे, बदल करण्यात आहे. ज्यामध्ये जे बँक खाते आहेत त्यांना सुरक्षित करणं त्याच्यामागचा उद्देश आहे. तर मग त्यामुळे ग्राहकाला थोडीशी अतिरिक्त कागदी कारवाई त्या ठिकाणी करावी लागू शकते. अतिरिक्त फॉर्म भरावे लागू शकतात. कदाचित बँकेमध्ये जावं लागू शकतं आणि एक वेगळाच फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागू शकतो. कदाचित 2 बँका खात्यांसाठी 2 वेगळे नंबरही कदाचित घ्यावा लागू शकतात. असंही कदाचित होऊ शकतं किंवा असे एक त्या ठिकाणी एकच नंबर असेल आणि 2-3 बँक अकाउंट जर त्याला जोडलेले असतील, तर कदाचित असाही नियम ते लावू शकतात. अंदाजे मीडिया रिपोर्टनुसार की तुम्ही त्यांना एक त्या ठिकाणी ॲक्सेस सुद्धा देऊ शकता, की तुमच्या मोबाईल नंबरला किती खाते जोडलेले आहेत, काय आहे? तर हे देखील त्यांना आता कळू शकतं. तर अशा प्रकारची थोडीशी कागदी कारवाई याच्यामध्ये करावी लागेल. विविध अर्ज भरावे लागतील आणि जे परिवर्तन आहे, तर त्याला व्यवस्थितपणे पॉझिटिव्हली सामोरं जावं लागेल. कारण की यामध्ये ग्राहकाचाच मोठा फायदा. याच्यात गैरसोय करणं हा कोणाचाही उद्देश त्यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे नक्कीच अपडेट राहा. मेसेज जे येतात किंवा मेल जे येतात बँकेकडनं त्याकडे लक्ष ठेवा. कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण की जर हे वेळेच केलं नाही, तर कदाचित बँक खात्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.